फ्रेंड्स, मी करिश्मा। आज मी तुम्हाला माधुरी दीक्षित स्पेशल ड्रेप, सैलाब मूवीमधला माधुरी दीक्षितचा स्पेशल ड्रेप म्हणजे कोळी अगरी ड्रेप मी दाखवणार आहे। यासाठी मी हिरव्या कलरची साडी घेतलेली आहे। त्याच्या काठाचा कलर वेगळा आहे। अशा पद्धतीची साडी तुम्ही चूज करा ज्याचा साडीचा कलर आणि काठाचा कलर वेगळा आहे। तर डाव्या बाजूला 1.5 हात इतकी साडी सोडून मी मध्ये बेली बटनला 2 गाठ मारत आहे। टाईट गाठ बांधा तुम्ही आणि वॉशरूम अगोदरच यूज करा, कारण वॉशरूमला जाता येते या साडी ड्रेप सोबत, पण परत काढायला आणि नेसायला थोडं हार्ड जाऊ शकतं, पण येतं। एव्हरीथिंग इज पॉसिबल, त्यामध्ये हेही पॉसिबल आहेच। तर मी लेफ्ट साइडला लेफ्ट लेगला साडी गुंडाळून मी छोटे छोटे प्लीट्स करत आहे लेफ्ट लेगवर आणि त्या मागच्या बाजूला टक करत आहे। तर 6 वारी टू 9 वारी साडी पण अशीच नसतो, पण थोडासा ट्विस्ट आहे या अगरी कोळीमध्ये मागे, कारण 2 काठ येतात आणि 6 वारी टू 9 वारीमध्ये एकच काठ येतो आणि अगरी कोळीमध्ये 2 काठ येतात आणि मेन जी स्पेशल आहे 9 वारी साडी त्याच्यामध्ये पण 2 काठ येतात, पण कसं आहे ते वेगळ्या पद्धतीने आहेत ह्या साडीचे, ते पहा। तर राईट लेगला पण आपण साडी रोल करून घेतलेली आहे आणि जी रोल केलेली साडी आहे ती मी फक्त प्लीट्ससाठी शोल्डरवर ठेवलेली आहे। तुम्हाला जसं माहिती आहे त्याप्रमाणे पदर वगैरे ह्या साडीला नसतो, पण उरलेली साडी कशी ड्रेप करायची कपडेभोवती हेच इथे सांगणार आहे। तर छोट्या छोट्या अशा प्लीट्स करून घेतलेल्या आहेत। त्या प्लीट्स करण्यापुरती साडी मी खांद्यावर ठेवली होती। छोट्या छोट्या व्यवस्थित नीट अँड क्लीन एकावर एक राहतील अशा, काठपदर दिसेल अशा प्लीट्स करायच्या आहे आपल्याला। जेव्हा हा मूवी सैलाब आला होता तेव्हा माझा जन्मही नव्हता झाला, पण या गाण्याने इतकं क्रेज लावलं आहे ना, आजही त्या गाण्याची क्रेज आपल्या मनामध्ये आहेच आणि तिचा तो ड्रेप आणि तिचे ते झटके ठुमके खूपच छान वाटतात। तर मागच्या साईडला आपण हा दुसरा काठ म्हणून ही साडी ड्रेप केलेली आहे, पूर्णपणे साडी ड्रेप केलेली आहे आणि आता उर्वरित साडी मी आपल्या कमरेभोवती गुंडाळून घेत आहे, काठ शो होईल अशा पद्धतीने। तर व्यवस्थित काठ दिसेल अशा पद्धतीने साडी मी गुंडाळलेली आहे आणि वरची साडी ती आपल्याला खोचायची गरज नाही आहे। ती आता आपल्याला दोन्ही मागचे जे काठ आहेत त्याच्या भोवती, त्याच्या आतून आपल्याला घ्यायची आहे ती साडी। काठ दिसेल अशा पद्धतीनेच मागून व्यवस्थित काठ दिसतोय का हे पहा। एखादं तुम्ही कॉलेज गॅदरिंगच्या फंक्शनलाही ही साडी ड्रेप करू शकता, फॅशन शो असेल तेव्हाही साडी ड्रेप करू शकता, अगदी सुंदर दिसतं साडी आणि ब्लाऊजवर तुम्ही ओढणी घेऊ शकता। तर इथे मी टक करत आहे, तुम्ही डाव्या साईडलाही टक करू शकता, पण डाव्या साईडला टक केल्यावर माझ्या साडीचा पदर जास्त येत नाही आहे। जर तुमचा पदर मोठा राहिला तर डाव्या साईडला टक करा, नाहीतर तिथल्या तिथे उजव्या साईडला मी हा टक केलेला आहे पदर, तुम्हाला ते दिसतोय अशा पद्धतीने। कोळी अगरी साडी आपण नेसतो, फार इझी आहे, अगदी तुम्ही मस्त डान्स करू शकता, पायात वगैरे अजिबात येत नाही आणि जर पायात आलीच तर तुम्ही सेफ्टी पिननी आतमध्ये घातलेल्या लेगिन्सला सेफ्टी पिननी पॅक करा। आणि इथे मी दागिने पण घालून येणार आहे। आता मी इथे डान्स स्टेप करत आहे, त्या मस्त अशा माधुरी दीक्षितसारख्या जमल्यात का नाही मला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ऑफकोर्स आय एम नॉट प्रोफेशनल डान्सर, पण थोडाफार प्रयत्न केलेला आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तुमचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखाचा जावो।